आज निघायचं आहे, पण जाता जाता इथं गुड्डापूरची देवी धानम्मा म्हणून आहे. आम्ही खूप दिवसापूर्वी माझ्यामध्ये आर्यनच्या जन्माच्या आधी आम्ही गेलेलो होतो. आता आर्यनला 14 वर्ष झाली. आत्ता म्हणजे आता 15 वर्ष लागतंय बघा, म्हणजे 14 वर्ष झालं आम्ही त्या देवीला जाऊन गेलतो. असंच एकदा एक काहीतरी अशी गोष्ट होती, कोणीतरी आमच्यासाठी नवस बोललं होतं. कोणीतरी म्हणजे तुमच्या दादाचे जे साहेब म्हणजे ज्यांचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट होतं ना, ते बोललेले होते. तर त्यांनी सांगितलेलं होतं आमची कुलदेवी आहे, तुमच्याबद्दल मी नवस बोललो होतो, तुम्ही जाऊन या तिथं. ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथं गेलेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं होतं. त्याच्यानंतर आत्ता मग सांगणे एवढंच आहे की बघा, ही देवी आम्हाला माहीत नव्हती, पण त्या साहेबांमुळे माहीत झालेली होती. आणि आमच्या आयुष्यात ना बाहेरची माणसंही आम्हाला ते खूप चांगली मिळाली. म्हणजे मी म्हणेन की जवळच्यापेक्षा बाहेरची का, आमच्यासाठी त्यांनी ते नवस बोललं होतं. आणि आपल्यासाठी एखाद्याने त्यांच्या कुलदेवीला नवस बोलणं आणि सांगणं की मी तुमच्यासाठी बोललो होतो, फेडून या आणि जाणं आणि आपल्याला देवाचं दर्शन होणं. मी साडी नेसले तर आली मग जाऊया. येऊन दादा घेऊन येतात गाडी. चल रसा स्कूटी काढ बघू बाहेर, कशी काढतेस बघू जरा. खाली पाय पाय आडवी कशी जायची गाडी. हे बघा काय ऊन पडतंय. बसला असेल ते दादाने काय करावं सांगा. आता पहिल्यांदा शाळेत सोडायला चाललेत, पत्ता वगैरे माहित आहे का. रसिकाने सांगितलं होतं पण तेवढं काय कळणार आहे. मोबाईल इथंच ठेवलाय आणि मोबाईल घरात ठेवून गेलेत पोरग सोडायला. लावली शाळा सांगा. कुठेही जाताना मोबाईल घरात ठेवून जायचं, ही कुठली पद्धत, कुठला कायदा आहे. कायम चाललेलं आहे. परवा तर आहे ना लगेचच टाकूया. थांबा की जरा 5 मिनिटं. रसिका मागं होतं म्हणून बोलत या म्हणलं असेल. बाबा जरा उठावं. आम्हाला तुम्हाला टोमणा मारताय काय तेच की घाटकी कशाला म्हणतात. संध्याला बोला की श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. बाबांचं फक्त एकच आहे, ते धान्य काढायचं आहे आणि द्यायचं आहे. कारण त्यांनी ते आमची जुनी ज्वारी जी नवीन ज्वारी जे काय असेल ते विकलं, त्याच्या बदल्यात गव्हाची पोती घेतली 3 हिश्श्यामध्ये, एक घरी, एक मला, एक सागरला. ते त्यांचं तेच होतं. ते 2 दिवस ना त्या ह्यातलं यात करायचं, त्यातलं त्यात काढायचं. तरी आम्ही म्हणजे निम्म जे आहे ते घेतलेलं नाही आहे. ए माझा टॉप टाकलाय खाली. आई घालत होती होय. अजून 2 ठेवलेत की मी. हां तिला लालच आवडते आणि गुलाबीच आवडते. हां बाई पॅन्ट पण टाकात नाही जाऊ ती पडत. चला आता निघालोय. रसिका आता तिच्या प्लॉटवर रसिकाला सोडायचं, ती पाणी वगैरे मारते. बाबाला घ्यायचं, धानम्माचं दर्शन करायचं, पुन्हा आणून तिच्या प्लॉटवर बाबांना सोडायचं आणि मग चलो कोल्हापूर. आई यायला लागल्या उद्या. कुठे बोलू की त्यांना. हां हां सांगूया. ओ चला जरा चला बघा लगेच मारून घे. जातो आम्ही उशीर होते आम्हाला. हा म्हणून नाही लवकर निघणार. आता इकडे येत नाही रे, फक्त दादाला इथं सोडणार ना. जाऊया आता धानम्मांना. दादाला घेतले, दादा पाण्याची बाटली आणि चॉकलेट घेतलेले. चांगले आहे ती का भैया. केवढी पोरं आहेत बघ की. ते लिगली नाही आहे. कसली कुसळच कुसळ आहे ती.
आज देणार दर्शन तर तुम्ही घ्याच, सोबत सगळं नवीन नजारा तुम्हाला बघायला मिळेल, कारण मी पण सगळं नवीन बघत आहे, पहिला हे नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळेल, कारण प्रत्येक देवस्थान जे आहे ते आपल्याला बघायला आवडतं. बऱ्याच जणींना माहीत नसणार आहे, काही जणींना माहीत असणार आहे. असो, तुम्हाला थोडक्यात मी सांगते, आम्हाला पण माहिती कशी मिळाली. आम्ही तिथे चप्पल वगैरे सोडायला गेल्यानंतर तिथे जे दादा होते ना, त्यांना मी विचारलं, की म्हटलं मी 14 वर्षापूर्वी आले, त्यावेळेला फक्त मंदिर आणि पुढचा जो वरांडा आहे तेवढंच होतं. हे काही नव्हतं. ना एवढी गजबज होती, ना एवढं. म्हटलं एवढं डेव्हलप कसं काय झालं? आजही खूप सारी मंदिरं आहेत, की जी आम्ही लहानपणापासून बघतोय अजून आहे तशीच आहेत. म्हटलं या देवीचं असं काय आहे, की बाबा एवढं मोठं झालं? तर त्यांनी मला सांगितलं, की ही देवी नवसाला पावते. इथं जो कोणी येईल त्याचं जर काही इच्छा असेल तर त्याने इथं येऊन धागा बांधणे फक्त. धागा जर बांधला तर 3 ते 4 महिन्यात तो ते नवस फेडण्यासाठी रिटर्न येणार. एवढी गॅरंटी आहे या देवीची. म्हणजे ते आता कळतंय, की एवढं डेव्हलप कसं काय झालं? कारण इथे येणाऱ्या भाविकांची संख्या भरपूर आहे. आम्ही आडवारी गेलतो. देवीचा वार जो आहे तो गुरुवार आहे. पण आम्ही मध्येच गेलतो तरी पण आम्ही रांगेतून दर्शन घेतलेलं होतं. अजूनही भरपूर बांधकाम सुरू आहे. आणि लकीली योगायोग म्हणजे बघा, आपण कुठल्या गोष्टी कुठं कसं कनेक्ट होतो हे आपल्या हातात नसतं. आपण आता 14 वर्ष आम्ही गेलो नाही म्हणजे आम्हाला देवीनं बोलवलं नाही असं समजा. कारण तो एक विसर पडणं म्हणतात ना, तसा झाला. आणि आज अचानक कोल्हापूरला निघताना तुमच्या दादाच्या मनात येणं, की आपण तिकडं जाऊया चल. म्हणजे ते एक म्हणतात ना, आपल्याला बोलावणं आल्याशिवाय आपण कुठेही जात नाहीये. तसा प्रकार झाला. असं ते मनाला एक खंत झाली, की बाबा आपण 14 वर्ष आलेलो नाहीये. कारण एक आमच्या आयुष्यातली अशी एक सिच्युएशन होती ना, की जी मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. आज बऱ्याचशा गोष्टी सांगायला गेलं तर मग ते सगळं रामायण, महाभारत सगळं सांगावं लागतं. पण असा एक पॉईंट आलेला होता ना, की ज्या पॉईंटला मी सगळ्यात जास्त आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त त्यावेळेला टेन्शन घेतलेलं होतं. 1 महिना मी पूर्ण तापाने फणफणत होते. असं काय तर ते एक संकटच होतं म्हणा. किट्टोचा फक्त जन्म झालेला होता, आर्यनचा नव्हता. आर्यनच्या वेळेला त्यावेळेला मी 3 महिन्याची काहीतरी प्रेग्नंट होते. डॉक्टरने सांगितले, की हा जर ताप असाच राहिला तर बाळावरती इफेक्ट होईल. खूप म्हणजे त्यावेळेला ते पण हेल्थकडनं पण आणि त्याच्याकडनं पण दोन्हीकडनं मी वीक होते. 1 महिना असा होता ना आमच्यासाठी, की म्हणजे आता काय होईल, काय नाही अशा पद्धतीनं होतं. आणि तुमच्यात आता ज्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट पहिलं घेतलेलं होतं ना, त्याच कंपनीच्या जे साहेब आहेत त्यांना बोललेले हे सगळं, की असं-असं आहे. तर त्यावेळेला त्यांनी ते बोलावं, मग यावं. हे आता विषय निघाला आहे म्हणून मी सांगते. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला सांगणं एवढंच आहे, की तुमचे ताई, दादा खूप गोष्टी सहन करून आयुष्यामध्ये खूप गोष्टी अशा काही आहेत घडलेल्या, ज्या कमी वयात अनुभवलेल्या आहेत. आता दादानी तर बऱ्याचशा गोष्टी पहिल्यापासून अनुभवलेल्या आहे. पण तुम्हाला एक खरं सांगू, जेव्हा तुम्ही खडतर प्रवास असणारा किंवा खडतर लाईफ असणाऱ्या नवऱ्याशी लग्न करताना, त्यावेळेला लक्षात ठेवा, की तुमच्यासाठी सुद्धा तयारी ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यांना जे काही येईल आव्हानं, ती तुम्हालाही पेलावी लागतात. तसं माझं लाईफ होतं ते. असंच देवाने सगळं छान केलं. आपण म्हणतो ना, की खरं राहणं किंवा आपण चांगलं वागलं, चांगलं राहिलं, आपलं कर्म चांगलं असेल, देवावरची श्रद्धा असेल, आपण सगळ्या गोष्टीतून बाहेर येतो. माझं फक्त एकच आहे पहिल्यापासून, की मी कधीच दादाची साथ सोडली नाही आणि दादानं माझी सोडली नाही आहे. त्याच्यामुळे ना, जे काही आव्हाने येतील लाईफमध्ये, ते सगळी आव्हानं आम्ही अगदी अलगद पार केली. त्याच्यासाठी आपण म्हणतो ना, की दोघांनी पण व्यवस्थित असणं, राहणं गरजेचं आहे. कोणतीही कंडिशन बेकार येऊ देता येईन, कोणतीही. तुम्हाला वाटतं हे आता शक्यच नाही यातून बाहेर पडणं. धैर्य आणि देवावरचा विश्वास आणि तुमच्या कर्माची ताकद. ह्या 3 गोष्टीवर एवढा विश्वास ठेवा ना, की मागे सरू नका. येणार आहे. जसं ते वादळ येतं, तुम्ही ठाम उभा राहिला ना व्यवस्थित, ते तुम्हाला काहीही करू शकत नाही आहे. ते पार करून जाणार आहे. तसंच राहा फक्त तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये. नाहीतर बऱ्याच जणी एवढ्या खचतात, एवढ्या रडतात किंवा मग त्या तक्रारी असतात. ते असंच आहे, तसंच आहे. आयुष्यात तक्रारीला थारा देऊ नका. आता तिथून आम्ही आलेलो होतो प्रसादासाठी. खूप मस्त त्यांनी सोयीसुविधा केलेल्या आहे. तिथं बसायला आहे वगैरे. किती आवार मोठा आहे बघा. तुमची पर्सनल गाडी असू दे, नसू दे, एस टीने जा. कारण तिथं समोरच ना स्टँड आहे, तिथंच एस टी लागते आणि त्याच्या समोरच हे सगळं आहे. इथे गेल्यानंतर पहिल्यांदा खिरीचा प्रसाद जो आहे ना तो दिला जातो आणि त्याच्यानंतर मग भात आणि आमटी जे आहे ते दिलं जातं. यथाशक्ती आपल्याला पाहिजे तसं आपण इथं दानधर्म पण करू शकतो. हे जे सगळं दिसत आहे ना, हे आलेल्या भाविकांच्या ह्याच्यातूनच झालेलं आहे. आणि मेन म्हणजे ना मला इथलं स्वच्छता खूप आवडली, टापटीपपणा आणि जे काही त्यांचं आहे पूर्ण म्हणजे आता कमिटी आहे का सरकारचं आहे मला काही माहीत नाही या सगळ्या गोष्टी. पण सगळं परफेक्ट आहे. जिथल्या तिथं एकदम मस्त. लोकंसुद्धा बोलायला, चालायला चांगली आहेत. असं बऱ्याच ठिकाणी आपण बघायला गेलं तर भाविकांसोबत वागणंसुद्धा चांगलं नसतं. पण इथं ना सगळ्या गोष्टी A1 आहेत. जरूर या. चला,
थोडंसं इथं थांबलेलो, हायवे लागणार आहे, शिरडून संपलेलं, थोडंसं इथं थांबलो, थंड पाणी जे आहे ते घेतलं, एक कुरकुरेचं पॅकेट घेतलं आणि काय घेतलं, एक मसाले पान आणि एक मसाले पान घेतले. भैया म्हणते तुझ्यासाठी घेतले, खा. काय आहे यात मसाले पानात? मसाले पान खाऊनी म्हणतात ना. माव्याचं पान खायचं नसते, मसाले तर असं चला आता निघूया. माझा अवतार, डोळ्यातलं काजळ, आम्ही जेतो ना, चंद्रमुखीचा अवतार झालाय. हं? काय मंजोलिकाचा अवतार झालेला आहे. आता घरी गेल्यानंतर मस्त आंघोळ करणार, फ्रेश होणार, जेवण तर भावजन दिलेलं आहे आणि लवकर झोपणार. एवढं थकायला झाले आज, कारण आपण म्हणतोय प्रवास, बसून बसून प्रवासाने काही असतं पाणी. मसाले यात काय काय असते? फक्त मसाला असतो काय सगळा? तर मी आले गोकुळ शिरगावमध्ये. गोकुळ शिरगावमध्ये आता इकडे भाजीपाला आहे सगळा, फ्रेश 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 भाजीपाला मिळते. म्हटलं यांना इथूनच भाजीपाला घेऊन जाऊया गाडीत, जे काय लागतं. आता घरात काहीच नाही आहे भाजीपाला, पण पिशवी आणलेली नाही आहे, काय करायचं बघूया. चल भैया जरा डिक्की उघड, डिक्कीमध्ये बघ पिशवी. तर खूप दुःखर झालं. कोल्हापूरमध्ये आले, पण मनामध्ये एक हुरूर लागलेली की माझी आणि आईची भेट झालेली नाही आहे. तिची भेट आणि माझी भेट झाली असेल खूप बरं झालं असतं. मी आदल्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती आलेली होती. तिचं म्हणणं होतं अगं थांब, राहा, पण आर्यनची पण शाळा बुडत होती आणि किट्टोसाठी पण गरजेचं होतं. बाकी ती तर होती मामाच्या घरी, पण शेवटी असतं ना की दुसरी गोष्ट दादाला त्यांच्या कामाचा लोड होता, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे तिला म्हणलं की बाई आता तू ना लवकरच येणार आहे, किंवा माझं पण अजून एकदा जाणं होईल, कारण आमच्या घरी दुधाचा कार्यक्रम असतो, तुम्हाला बऱ्याच जणींना माहीत आहे. हे धोंडा महिन्यामध्ये पडल्यामुळे ना तो कार्यक्रम आमचा पुढं गेलेला आहे, म्हणजे 1 महिना लेट झालेला आहे. आणि आता मेच्या एंडिंगला ते जूनच्या सुरुवातीलाच दुधाचा कार्यक्रम वगैरे होतो. तर तो कार्यक्रम असणार आहे. मी तर माझ्या परीने प्रयत्न नक्कीच करणार आहे जाण्याचा, कारण सॅटर्डे, संडे आणि मंडे हे 3 दिवस लगातार किट्टोला सुट्टी असतात, कारण अजून त्यांचं कॉलेज जे आहे ते चालू झालेलं नाही. म्हणून मी त्यांना म्हणत होते की हिचं कॉलेज सुरू नाही तोपर्यंत तुम्ही करा, आणि अकॅडमीला सॅटर्डे आणि संडे 2 दिवस त्यांना सुट्टी सध्या आहे, पुन्हा नसणार आहे. कारण सध्या आता ते जे पुढं गेलेल्यांचं आहे ना, तर त्यांचं काहीतरी टेस्ट वगैरे आहेत सॅटर्डेला, त्यामुळे तिला ती सुट्टी मिळते. आणि यांना सांगते तर हे अजून पुढं घालवत आहेत. जर पॉसिबल झालं तर नक्कीच जाणार आहे, कारण मी कधीच आत्तापर्यंत ना त्या देवीचं दूध जे आहे ते चुकवलेलं नाही. कधी असं चुकून काही अडचणी वगैरे आल्या तर राहिलं जातं. बाकी ते खूप वर्षापूर्वी मी 7वी-8वीत असताना आहे ना, ते माझ्या पायाला चिरा वगैरे भेगा पडत होत्या ना, तर त्यावेळेला ते काहीतरी असतं की ते मागून घेणं वगैरे असतं, तर तसं ते आईबाबांनी बोललेलं होतं. आता बऱ्याच जणी याला काय अंधश्रद्धा वगैरे म्हणताल, तर ते ज्याचं त्याची मर्जी. मी जे आहे ते रिअलच सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच जणांच्या घरात मग ते कंटिन्यूली पुढं चालू ठेवलं जातं, तसंच आईबाबांनी चालू ठेवलं. ते काय वाईट नाही, त्यातून अन्नदानच होतंय. बाकी कोणाचं काय नुकसान होतंय, कोणाचं काही होतंय, सुवासनी असतात, ते दूध शिजवलं जातं, सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं जातं. त्यामुळे मी म्हणेन की ही गोष्ट वाईट नाही, चांगलीच आहे. आणि ज्यांना मायका देवी आहे ते जरूर दूध म्हणजे घालतात. मग ते कर्नाटक भागात जर बघायला गेलं तर आता बऱ्याच जणांची शिजत आहे. ज्येष्ठ महिना जो असतो ना त्याच्यासाठीच असतो. असं घरी आले आणि पोरं आलेली होती, सागरचे दोन्ही पण अभ्यासाला. पप्पा खरं एवढ्या बारक्याला काय गरज आहे का त्याची? मी किती संघ शाळा लावल्या काय? एक पीठ दाना दिल्यावर खरं नाही 100 रुपये दे नाही मला. माझ्या आणि पप्पाची वर्षभर म्हणाली, वर्षभर. हे 10 वर्ष टिकले तर 2 वर्षात घराच्या वर रेषा मारून वाट लावली. मामाने एवढा मोठा याच्यासाठी आणला, आडायचं लगेच तोंड पडलं बाई. का बरं मग असं केलं, ह्याला वेगळा आणि त्याला वेगळा? हा. करायला गेलता हा. तर तिथं मिळालं नाही, आणि हे होतं ह्यो लागलं मागच म्हणून मला मग तसलंच पाहिजे तसलंच पाहिजे. आणि ह्यो पण चॅप्टर कसला आहे बघ, पहिल्यांदा आणलेलं मामाने एक, पहिल्यांदा बघू कसला आहे म्हणून त्याला म्हणलं माझा त्याला हात लावायचा नाही, घेतलाय पहिल्यांदा. बरं आता ह्याच्यावर कसं लिहायचंय इथं? ड्रॉइंगसाठी पाहिजे खरं आता आणतात. जावा अभ्यास कर, जावा पटापटा. उलट ही डिझाईन भारी की डिझाईनला काय करायचंय? अरे ते काढ ना. हा जा व्यवस्थित करा, जावा. किती बसलं टेबलाला काय माहित नाही, अभ्यास जेवढं करून दाखवा. 700 त्याचं 700 आणि याचं मला दिला 300. माझं स्वस्त आहे हे तो मामा. हा